हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मला खूप जणांचे प्रश्न जेव्हा माझे कॅन्सर जर्नी सगळेजण वाचतात, ऐकतात, लेख वाचतात, तेव्हा खूप जणांनी मला प्रश्न केलेत. खूप जणांचे जेव्हा मला फोन येतात की अगं त्याला बहीण नव्हती का, तुला नणद नव्हती का? सो आज मी त्याचंही ॲन्सर देते. हो, मी एक जॉईंट फॅमिलीतली मुलगी. मला 3 वहिन्या, एकदम वहिन्या म्हणजे मैत्रिणी असतात. म्हणजे असंच मी आत्तापासून म्हणजे जेव्हापासून माझ्या भावांची लग्न झाले तेव्हापासून मी तो नणद आणि भावजई म्हणतो आपण त्याला, ते जे नातं आहे ना, ते जे अनुभव घेतलेला आहे मी, तो खूप सुंदर आणि खूपच मैत्रीचं असं ते नातं असतं. तोच मी अनुभवते, अजूनही अनुभवत आहे. माझ्या कॅन्सर जर्नीमध्ये पण माझ्या दोन्ही ती वहिन्यांनी सगळं घराला सांभाळलं, मलाही सांभाळलं, म्हणजे मुलीलाही सांभाळलं. तर इतका सपोर्ट मला माझ्या बहिण्यांचा आहे आणि आम्ही मैत्रिणी म्हणून सगळ्या बहिणींसोबतचं नातं आहे सगळं मैत्रिणींचं आहे. आणि आम्ही खूप देवाचे आभार मानतो की आम्हाला इतक्या छान ह्या वहिन्या दिल्यात. आमच्या आयुष्यातलं हे ब्लेसिंग आहे. पण लग्नानंतर जेव्हा मी गेली लग्न होऊन, तेव्हा माझ्याकडे सगळं उलट चित्र होतं. म्हणजे एक जेलस बाई, जी मी आधी पण मला सांगितलं की एक स्त्रीची शत्रू असते, तशा टाईपमध्ये ते होतं. नणद घरी आले की भांडणं कंपल्सरी. म्हणजे माहेरी नणद आली की ती गेल्यानंतर घरातलं वातावरण जे खराब होतं ना, ते तिथे व्हायचं. म्हणजे अगदी ते मराठी पिक्चर आपण बघतो ना, बघायचो तशातल्या ज्या खास नणद दाखवलेल्या आहेत, तसंच एक कॅरेक्टर ते माझ्या लाईफमध्ये होतं. आणि मग आधी जेव्हा हे होतं की ठीक आहे बाबा, आपण आपलं एज्युकेशन काय आहे, ती बाई काय 12वी झालेली, आपण थोडंसं विचारसरणीमध्ये फरक पडतो, तर मी गोष्टी निग्लेक्ट करायची. एक इन्सिडेंट झाला. मी माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये तिचं आणि त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं, कॉल रेकॉर्डिंग. ती जेव्हा पण फोन करायची तेव्हा क्लिनिकमध्ये असतानाच करायची हजबंड. घरी असताना तो माझ्यासमोर कधीच ती फोन करायची नाही. आणि मी म्हटलं, अरे एवढ्या वेळ हे दोघं काय बोललेत? इतक्या मिनिटाची ती रेकॉर्डिंग होती. ती मी ऐकली. ती ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला त्या दिवशीपासून कळालं की खूप विक्षिप्त हे कॅरेक्टर आहे. हे कुठे आपण मॅच होणार नाही आहे अशा विचारसरणीला. तर ती भावाला सांगते की बायकोच्या म्हटल्याने ऐकत जाऊ नको, बायकोला कुठली गोष्ट सांगत जाऊ नको. कुठली बहीण असं भावाला सल्ले देते? म्हणजे ते जुन्या काळात हो असेल, खाष्ट नणद असते त्याही काळात नव्हत्या. माझ्या आत्या तर खूप, म्हणजे माझ्या आत्यांचं, माझ्या आईंचं, मम्मी सगळ्यांचं इतकं पटतं ना की त्याही काळापासून ते नातं इतकं छान होतं. तर मी म्हणजे ते हसण्यासारखं होतं त्या मेंटॅलिटीला, त्या विक्षिप्ततेला. आणि मी ते रेकॉर्डिंग नातेवाईकांना पाठवली आणि माझ्या घरच्यांना ऐकवली. पण त्याही वेळेस माझ्या आईवडिलांनी एक शब्दही तिला बोलले नाहीत किंवा त्यांनी मला समजवलं, इग्नोर इट. दुसरा इन्सिडन्स असा झाला की ती माझ्या मुलीच्या जीवावर पण उठली होती. मी आय वॉज प्रेग्नंट. आणि नंतर असं झालं की घर मी घेतलं, ज्या घरासाठी माझ्या नावावर 12.5 लाखाचं लोन नवरा काढतो, माझं सोनं मोडतं, मी माझ्या वडिलांकडून पैसे आणते त्या घरासाठी, त्या घराची वास्तुपूजा माझी नणद येऊन करते. मी घरात नसताना, मी माहेरी असताना. नातेवाईकांनी धो धुतलं की तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर काढता आणि तिच्या माघारी दुसरे येऊन मुलीकडून तुम्ही हे करून घेता, त्या वास्तुपूजा करून घेता. पण त्यांना काही त्या गोष्टींचं घेणं देणं नव्हतं, कारण इथे काहीच नव्हतं. सगळं गुडघ्यात होती भरलेली त्या लोकांच्या. तर असे अनुभव मला त्या मुलीकडनं नेहमी येत गेले, त्या बाईकडनं मला नेहमी येत गेले. आणि ते जे नातं होतं ते प्युरिटी मी एक लग्नाआधीच हे केली होती की मलाही माझ्याही आयुष्यात हे एक सुंदर नातं मी अनुभवेल, तसं कुठेही चित्र तेव्हा लग्नानंतर मला अनुभवायला मिळालं नाही. मग मला आणि माझ्या माहेरच्यांना, म्हणजे माझ्या आईवडिलांना सगळ्यांना, आम्हाला तिचे सगळे किस्से माहीत झाले. तिच्या सगळ्या नातेवाईकांनी त्यांच्या आम्हाला समजवलं की त्या मुलीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. ती मुलगी आधीपासूनच वात्रट आहे. आधीपासूनच तिचं लग्न लावून देण्यात सगळ्यांचे नाकी नऊ आलेले आहेत. कसं तरी मामांच्या कृपेमुळे ते आता चांगलं आयुष्य जगती आहे.
आणि एवढंच नाही, म्हणजे कॅन्सर जर्नीमध्ये तुम्हाला बघायला येते आणि मला त्याही परिस्थितीत म्हणजे मला आजार डिटेक्ट झाल्यानंतर पण मी तिचं सगळं करते. तिला पोहे, शिऱ्याचा नाश्ता वगैरे आणि सगळ्या गोष्टी मी करते. म्हणजे माझी कुठलीही मेंटॅलिटी नसताना मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि माझ्या घरी पाहुणे येतात आणि त्यांची सरबराई मी करते आहे स्वतः. तेही सगळ्या व्यवस्थित पद्धतीने. आणि आई-वडिलांचा जीव इकडे तुटत होता, की मुलगी कोणत्या परिस्थितीत आहे, त्याही परिस्थितीत ती सगळं करती आहे. बहिणींचे दूध तुटत होतं, की ती मला बहिणी ओरडल्या, की "तू काय एवढी करत बसली आहेस? तुझं पहिलं ऑपरेशन झालेलं आहे आणि दुसरं तुझं आता ड्यू आहे. तुला पुढे खूप मोठी ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि तू तिच्यासाठी गोडधोड का करत बसली आहेस?" म्हणून मला बहिणी ओरडल्या माझ्या. तर अशाही लोकांसोबत मी चांगल्याच प्रकारे डील करत होती. इतकं सगळं माझ्यासोबत वाईट करत असताना. एवढंच नाही तर माझ्या मुलीबद्दल एवढंसं छोट्या बाळाने तिचं काय केलेलं आहे, त्या मुलीबद्दलही एवढं, की माझे जेठाणी जेव्हा तिचे मोठे बाबा मोठे तिला भेटायला येतात माझ्या मुलीला, तर तेही तिला खपत नाही. तेही तिला आवडत नाही, की कशाला त्या मुलीला भेटायला जाता, काय गरज आहे आता, देऊन टाकलं जे द्यायचं आहे ते त्या मुलीला. तर म्हणजे अशाही आत्या असतात आणि आत्या नात्यापेक्षा अशाही स्त्रिया असतात. म्हणजे स्त्री जाणीव म्हणजे स्त्रीमध्ये तर सर्वात जास्त वात्सल्य असतं, प्रत्येक नात्यासाठी वात्सल्य असते. म्हणजे भावाची कानउघाडणी करण्याऐवजी, भावाला समजून सांगण्याऐवजी, इनफॅक्ट मी काही मदत करते तुला असं माणुसकीचं बोलण्याऐवजी तिला हे टेन्शन आलेलं, की आता भावाचा पैसा जाणार आहे आणि भावा उगाच अडकून पडला आहे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये. तर तू तिचं सोनंच तिला मोडायला लाव आणि ट्रीटमेंट करायला लाव, असे सल्ले देणारी नणंद माझ्या आयुष्यामध्ये होती. त्यामुळे ह्याही नात्याकडून मला काहीच एक्सपेक्टेशन्स नव्हत्या त्या काळात आणि कुठल्याच गोष्टीबद्दल त्या लोकांना गांभीर्य माझ्या तब्येतीबद्दल त्या सिच्युएशनमध्ये नव्हतं. इनफॅक्ट त्यांना असं झालं होतं, की कधी ही मरते आणि कधी नाही. तर जेव्हा मी हे नातं अनुभवलं आणि मी माझं एक नणंद, मी स्वतः नणंद आहे, मी भावजा आमचं नातं जेव्हा कंपेअर करते, तर आय फील व्हेरी लकी, की थँकफुली आपण एक नणंद म्हणून एक आदर्श नणंद आहोत. आम्ही सगळ्याच बहिणी आणि माझ्या वहिन्यासुद्धा एक आदर्श वहिनी आहेत आणि आम्हाला देवाने इतकं छान नातं अनुभवायला मिळालं देवाच्या कृपेने. आणि हे जेव्हा नातं मी सासरी अनुभवलं ते खूप भयानक होतं. खूप वाईट मला अनुभव आले. पण त्यातूनही मी बऱ्याच गोष्टी शिकली आणि मी कशी एक आदर्श नणंद होईल त्याच्यामध्ये मी जास्त भर देते. तर हे एक अनुभवलेलं नातं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. थँक यू सो मच.